स्टुडंट आज आपण पाहणार आहोत सायन्स वनचा जो रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे त्यामधले आज आपण पाहणार आहोत न्यूमेरिकल. ओके, तर चेक करा आपल्याला इथं पहिलं जे आपल्याला न्यूमेरिकल दिलं आहे कोणतं दिलं आहे चेक करू आपण. इफ द स्पीड ऑफ द लाईट इन मीडियम, चेक करा. इफ द स्पीड ऑफ द लाईट इन मीडियम, लाईटचा काय दिला आपल्याला स्पीड दिला आहे मीडियम मध्ये. ओके, आणि नंतर मला व्हॉट इज द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. ओके, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मधलं लक्षात ठेवून द्यायचं व्हॅक्यूम. ओके, आता व्हॅक्यूम मधून लाईट येत आहे आणि कशामध्ये एंटर करत आहे तुमच्या मीडियम मध्ये. ओके, तर पहिली जी लाईट आली ती व्हॅक्यूम मधून आली म्हणून आपण त्याला काय लिहिलं V1 लिहिलं, आणि दुसरी जे एंटर केली लाईट ते कशामध्ये गेली मीडियम मध्ये गेली म्हणून आपण त्याला कशामध्ये त्याला काय दाखवलं V2 दाखवलं. ओके, तर आता सर्वात पहिले आपण गिवन पार्ट लिहू. गिवन, तर सर्वात पहिले आपल्याला V1 व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, तर व्हॅक्यूमची इथे दिली नाही आहे तर त्याची व्हॅल्यू असते 3 into 10 raised to the power 8 ms. ओके, त्यानंतर आपल्याला कसे दिले आहे स्पीड ऑफ लाईट इन मीडियम दिला आहे. ओके, म्हणजेच काय दिलं आपल्याला V2 दिला आहे. किती दिला चेक करा 1.5 into 10 raised to the power 8 ms. ओके, तर आपल्याला काय करायचं व्हॉट इज द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. तर लक्षात ठेवायचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा काढतो आपण, कसं काढतो आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम. म्हणजेच काही आपल्याजवळ इथं तुमच्याकडे V2, इथं N आणि इथं काही तुमचा 1. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द 1. तर 1 वाला चेक करा काय आपला V1 आणि 2 वाला कोणता आहे V2. V1 म्हणजेच काय तर व्हॅक्यूम ऑफ काय दिलं आपल्याकडे व्हॅक्यूम, आणि V2 म्हणजेच काय दिलं आहे मीडियम. ओके, तर चेक करा व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम किती दिले आपल्याकडे 3 into 10 raised to the power 8, आणि दुसरी व्हॅल्यू किती दिली आहे 1.5 into 10 raised to the power 8. ओके, तर ह्या व्हॅल्यू झाल्या कॅन्सल. मग किती राहिलं आपल्याकडे 3/1.5. मी इकडे लिहितो चेक करा. आता डिनॉमिनेटरला एक डिजिट नंतर पॉईंट आहे तो पॉईंट काढला तर मी काय केलं एक 0 वर दिला आणि खाली किती राहिलं आपल्याकडे 15. तर 15 1 जा 15 2 जा, तर आपला आन्सर किती आला आपल्याला आन्सर 2. तर काय विचारलं व्हॉट इज द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम, तर किती आला आपल्याकडे 2 आला. किती आला 2. ओके, हे झालं तुमचं फर्स्ट एक्झाम्पल. आता पाहणार आपण यामधलं सेकंड एक्झाम्पल. ते सुद्धा इझी वे ना, थोडं तुम्हाला त्रास जाऊ शकते पण तुम्ही जर पद्धतशीर समजून जर घेतलं तर त्रास जाणार नाही. चेक करा काय दिलाय इफ द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास. पहिला कोणासोबत दाखवला रिलेशन ग्लास सोबत, आणि लक्षात ठेवायचं काय म्हटलंय तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, काय म्हटलंय ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे समजून जायचं काय व्हॅक्यूम म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम कशामध्ये एंटर करत आहे ग्लास मध्ये. ओके, तर ग्लास साठी काय घेऊ आपण G विथ रिस्पेक्ट टू द कोणासोबत रे बेटा व्हेलॉसिटी ऑफ विथ रिस्पेक्ट टू द कोण आहे व्हॅक्यूम. तर व्हॅक्यूम साठी मी काय घेतो वॅक घेतो. काय घेतो वॅक. ओके, याची व्हॅल्यू दिली आपल्याकडे 3/2. पुन्हा दुसरी जे दिली आपल्याला पुन्हा काय म्हटलं इफ द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस ऑफ वॉटर. आता कोणासोबत दिलाय वॉटर. पहिले ग्लासची 3/2 आहे तर वॉटर साठी काय घेतलंय 4/3. तर चेक करा ड्रॉइंग नका बघू फक्त वॉटर दिलाय. तर वॉटर साठी चेक करा तर वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा दाखवला आपल्याला किती दिला 4/3. म्हणजे वॉटर साठी मी घेतो W आणि मी आधी सांगितलं व्हॅक्यूम साठी काय घेतला मी वॅक. ओके, आणि आपल्याला काढायचं काय आपल्याला व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास. काय काढायचं आहे ग्लास विथ रिस्पेक्ट टू द कोणासोबत वॉटर सोबत. वॉटरचा काय W आणि इथं घेतला मी क्वेश्चन मार्क. ओके, हे आता आपण पाहिलं. आता आपण लिहून घेऊ. तर सगळ्यात पहिले चेक करा आन्सर मध्ये आता पहा व्हेलॉसिटी ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू द व्हॅक्यूम. व्हेलॉसिटी ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू द व्हॅक्यूम. तर काय लिहू आपण इथं चेक केला ग्लास विथ रिस्पेक्ट टू द कोणासोबत आहे व्हॅक्यूम G विथ रिस्पेक्ट टू द वॅक. ओके, तर मी काय लिहितो त्यासाठी व्हेलॉसिटी ऑफ वॅक अपॉन व्हेलॉसिटी ऑफ ग्लास. ओके, तर त्याची व्हॅल्यू किती दिली आपल्याकडे त्याची व्हॅल्यू आपल्याकडे दिली 3/2. इथं लिहिलं मी 3/2. किती नंबर झाला फर्स्ट. ओके, त्याच्यानंतर सेकंड दिलाय
सेकंड काय दिलं आपल्याला चेक करा. आता काय म्हटलं आपल्याला पुन्हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणासोबत दाखवलाय, वॉटरचा कोणासोबत दिलाय, व्हॅक्यूम. तर आपल्याला लिहावं लागेल W विथ रिस्पेक्ट टू द वॅक. वॅक म्हणजे काय, व्हॅक्यूम. तर वेलॉसिटी ऑफ वॅक अपॉन काय येईल तुमचा वेलॉसिटी ऑफ W. W म्हणजे काय, वॉटर. तर याची व्हॅल्यू किती दिली आपल्याकडे, याची व्हॅल्यू दिली आपल्याकडे 4/3. ओके. आता आपल्याला काढायचं काय, आपल्याला मी आधी सांगितलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू द वॉटर. ग्लास कोणासोबत दाखवलाय, विथ रिस्पेक्ट टू द वॉटर. तर चेक करा जी विथ रिस्पेक्ट टू द वॉटर. तर वेलॉसिटी ऑफ वॉटर अपॉन वेलॉसिटी ऑफ ग्लास. ओके, इथपर्यंत डन. ओके, आता मी काय करतो, दोन्ही व्हॅल्यूला कोणता वेलॉसिटी ऑफ वॉटर अपॉन वेलॉसिटी ऑफ ग्लास या दोघांना मी मल्टिप्लाय करतो वेलॉसिटी ऑफ वॅक. कशाने मल्टिप्लाय करतो, वेलॉसिटी ऑफ वॅक. ठीक आहे. आता चेक करा, आता काय करू आपण, इथं मी इक्वल टू मी काय करतो, वेलॉसिटी ऑफ वॉटर इकडे घेऊन जातो आणि वेलॉसिटी ऑफ वॅक इकडे लिहितो. म्हणजे किती आलं, वेलॉसिटी ऑफ वॅक अपॉन मग काय राहते माझ्याकडे, वेलॉसिटी ऑफ जी म्हणजेच ग्लास इनटू हा वॉटरचा आपण या साईडला घेऊ, वेलॉसिटी ऑफ वॉटर अपॉन वेलॉसिटी ऑफ वॅक. थोडं पद्धतशीरप्रमाणे जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला काही कठीण जाणार नाही. आता चेक करा, वेलॉसिटी ऑफ वॅक अपॉन वेलॉसिटी ऑफ जी. चेक करा व्हॅल्यू किती आपल्याकडे आहे 3/2. ओके. चेक करा, वेलॉसिटी ऑफ वॉटर आणि वेलॉसिटी ऑफ वॅक हे आपल्याकडे उलट दिलंय. चेक करा, वेलॉसिटी ऑफ वॅक, सॉरी इथं पाहायचं, इथं काही करणे, वेलॉसिटी ऑफ वॅक आहे, वेलॉसिटी ऑफ दिलं आपल्याकडे वेलॉसिटी ऑफ वॅक, वेलॉसिटी काय दिलं आपल्याला इथं पाहायचं, वेलॉसिटी ऑफ वॅक आणि कोणासोबत दिलाय, वेलॉसिटी ऑफ W. ओके, हे थोडं क्लिअर करून घ्या. ओके, आता इथं पहा, वेलॉसिटी ऑफ वॅक अपॉन वेलॉसिटी ऑफ W म्हणजेच वॉटर. पण आता उलट आहे, याला काय करू, रेसिप्रोकल करू. रेसिप्रोकल केलं तर किती येईल, वरतं येईल 3, खाली येईल तुमच्याकडे 4. आता काहीच नाही झालं, आपला आन्सर आला 3 3 चा किती येईल तुमच्याजवळ 9 आणि 4 2 चा किती झालं 8. म्हणजेच आपला आन्सर आला. आपल्याला विचारलं व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू द वॉटर. किती आला आपला आन्सर 9/8. जर तुम्हाला आन्सर म्हणजे तुम्हाला काय आवडलं, व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला समजून देण्याची पद्धत जर आवडली असेल तर तुम्ही काय करू शकता, चॅनलला लाईक करू शकता, सबस्क्राईब सुद्धा करू शकता आणि फॉलो सुद्धा करू शकता. थँक्यू.